सर, आज संक्रांत आहे. तारिणी, मला तुझ्या भावना कळू शकतायत, पण मला माहिती आहे आपल्या नियमांमध्ये बसत नाही, पण सर एकदा माझं म्हणणं समजून घ्या. सर, आपण म्हणतो ना आज स्त्रिया पुढे चालल्यात, मोठमोठ्या पदावर आहेत, पण सुरक्षेच्या बाबतीत आपण कुठे आहोत? रोज ऑन एन ॲव्हरेज 80 ते 90 बलात्काराच्या केसेस घडतात. 250 ते 300 विनयभंगाच्या केसेस रजिस्टर होतात. आणि हे समोर आलेले आकडे रजिस्टर झालेत म्हणून आपल्याला कळलंय. पण जे भीतीने लाजेने समोर येत नाही ते किती असतील? आज प्रशासन, कायदा, न्याय व्यवस्था असताना सुद्धा मुली असुरक्षित आहेत. आणि त्याचं कारण आहे ही मानसिकता. मुलींना कमकुवत समजण्याची वृत्ती. मला माहिती आहे सर, हा निर्णय तुमच्यासाठी सुद्धा खूप कठीण आहे. पण काय चूक होती त्या 17 वर्षाच्या मुलीची, जिचा जीव जाऊन सुद्धा तिचा लढा अजूनही संपत नाहीये? काय चूक होती त्या मुलीची, जी स्वतःच्या मित्रासोबत असूनही चालत्या बसमध्ये तिच्यासोबत राक्षसी कृत्य झालं? आणि हे सगळं समोर असूनही न्याय मिळायला किती वेळ गेला हे तुम्हालाही माहिती आहे सर. सर, आज या राक्षसांच्या मनात भीती निर्माण केली नाही ना, तर हे चक्र असंच सुरू राहील. हे मोडायला हवं सर. सर, तुमच्या घरी सुद्धा तुमची बायको, बहीण, मुलगी आहे. त्यांचा एकदा विचार करा. आणि त्यांच्याबरोबरच समाजातल्या इतर बायकांचा सुद्धा विचार करा. सर, तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे. या विकृतीला थांबवायची, या विकृतीला उत्तर द्यायची. सर, माझ्या बोलण्याचा प्लीज एकदा विचार करा. समाजातल्या काही स्त्रियांना आपण या सगळ्यापासून जर वाचवू शकलो ना, तरी सुद्धा ते आपल्या हातातलं खूप मोठं यश असेल सर. सर, प्लीज प्लीज सर. हे बघ तारिणी, मी कायम कायद्याच्या चौकटीत राहणारा माणूस आहे. कायद्याचा आदर केलेला आहे मी. पण आपण आखलेल्या चौकटीमुळे आता हे नराधम आपल्यालाच आव्हान द्यायला निघालेत. आपण काय आहोत आणि आपण ठरवलं तर काय काय करू शकतो हे दाखवण्याची वेळ आली आहे यांना. तारिणी, मी तुझ्या सोबत आहे. गो अहेड. थँक्यू सर. आता हा प्रत्येक क्षणी मृत्यूची भीक मागेल अशी अवस्था होईल याची.